नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवूया कैरीचे लोणचं। झक्कास लोणचं होतं, एकदा माझ्या पद्धतीने करून पहा। आता या कैऱ्या आणल्या आहेत, ह्याला लाडवा कैरी म्हणतात। ती पहा, अशी गोल गरगरीत कैरी असते। आता ह्या पाण्यात घालायच्या, अर्धा तास पाण्यात ठेवणार, मग स्वच्छ धुणार, वाळवणार, फोडी करणार आणि मग बघूया लोणचं कसं बनवायचं। हे पहा मंडळी, आपण ह्या कैऱ्या पाण्यात घालून घेतलेल्या आहेत। आता मला 20 मिनिटं झालेली आहेत। या आता मी बाहेर काढणार, वाळवणार आणि विळीवर चिरणार। विळीवर चिरताना तुम्हाला काही दाखवणार नाही आहे, एकदम फोडी झाल्यावर आपण लोणचं कसं भरायचं ते बघूया। चला, आता आपण लोणचं करायचं आहे। त्यासाठी हे पहा, तेल गरम करून घेतलेलं आहे, अंदाजाने करायचं आहे। हे मी 1 लिटरला 1 वाटी कमी, असं आमटीची 1 वाटी कमी केले आहे। एवढं तेल मी गरम केलं आहे। मोहरी, जिरं आणि हिंग असं घालून घेतलेलं आहे। तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता या कैऱ्या बघा, मी कापून घेतलेल्या आहेत, थोड्या बारीक कापून घेतल्या आहेत। तुम्हाला हव्या तशा याच्या फोडी आपण घरी करू शकतो। हा लोणचा मसाला बनवून घेतला आहे, हा मी घरी बनवला आहे। हा कसा बनवला ते सांगते। मोहरीची डाळ बाजारातून आणली 100-200 ग्रॅम, ती मिक्सरला काढली, कारण ती थोडी जाड असते म्हणून। त्याला मेथी तळली 1-2 चमचे मी, ती घातली। तिखट घातलं, काश्मीरी आणि तिखट पण, आणि मीठ आणि हिंग पावडर। आता हा सर्व मसाला मी अंदाजाने केला आहे, ह्याचं माप असं काही नाही आहे। हे पहा, अशी मोहरीची डाळ बाजारात मिळते, ती आणायची। आता ही थोडीशी जाड असते म्हणून ही मिक्सरला फिरवून घ्यायची की आपल्याला छान बारीक मिळतात। आणि ही मेथी दाणे, मेथी म्हणजे मेथी दाणे, 1-2 चमचे मी घेतले आणि 2 चमचे खायचे, 2 चमचे आणि ते तळून घेतले आणि मग मिक्सरला बारीक केले। हिंग पावडर आपल्या घरात असतेच, लाल तिखटही आपल्या घरात असतं। हे पहा, कैरी चिरली, त्याच्यामध्ये बाठीचा हा जो दळ आहे ना, हा पहा। आता ह्याचं आपण बनवायचं आहे फेसून मोहरीचं लोणचं। तेव्हा हा आता आपण उचलून बाजूला ठेवूया, कारण ह्याचं आता आपल्याला काही काम नाही। आता मी तुम्हाला सांगितलं होतं, कैरीची बाट पहा, एकदम लहान असते। हे पहा, सर्व कैरीची बाट साफ झाली आहे आणि कैरीची बाट आता हे इथे आहे, थोडंसं मी काढलं नाही आहे, पण हे पहा, कैरीची बाट एकदम पातळ पातळ असते। आता ह्या बाठी आपण टाकून द्यायच्या आहेत। मीठ घेतलेलं आहे, हे बघा, हे मीठ मी सर्व भाजून ठेवलेलं आहे। भाजून ह्याच्यात भरलेलं नाही आहे, गार करून ठेवलेलं आहे। आता हेच मीठ मी वापरणार आहे। आता आपण लोणचं कसं करायचं आहे ते पाहूया। तुम्हाला जर हा मसाला बनवायचा नसेल घरी, तर हे पहा, असं पाकिट बाजारात मिळतं, केप्रचं मिळतं, बेडेकरचं मिळतं, तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता। 1 किलोला 1 पाकिट असा त्यांचा हिशोब असतो। आता हा मसाला मी घरी केलेला आहे। मोहरी पावडर, मेथी, लाल तिखट, कलरवालं तिखट आणि हिंग याच्यापासून बनला आपला लोणचं मसाला। आता हा मसाला आपण त्याच्यात घालूया, मीठ घालूया आणि गार झालेलं तेलही घालून घेऊया आणि बनवूया लोणचं। आता आपण ह्याच्यात मसाला घालून घेऊया। मसाला पहा, मी सर्व घालून घेतलेला आहे। आता ह्याच्यातच मीठ घालायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे। आता ही 3 किलो कैरी आहे माझी, त्यामुळे हे लोणचं माझं विकलं जाणार आहे, त्याच्यासाठी मी 3 किलोचं करत आहे। आपल्याला घरात काही एवढं लोणचं लागत नाही, आपण 1 किलोचंच करायचं असते। हे पहा, मीठ भाजून गार केलेलं घातलं आहे, तेवढं मात्र ध्यान द्या। लोणच्याला नेहमी मीठ भाजून गार करून घालायचं, म्हणजे लोणच्याला पाणी सुटत नाही। ही टीप आहे। मीठ तुमच्या अंदाजाने घालायचं आहे। आता मला अजून मीठ थोडंसं हवं आहे असं वाटतंय, कारण कैरी खूप आंबट असते, ही लाडवा कैरी। आता आपण हे असंच मिक्स करून घेऊया, मग चव बघूया आणि मग हवा असल्यास परत ह्याच्यात मीठ घालूया। मसाला आपल्याला योग्य आहे, मसाला आपला लागणार नाही अजून, मीठ घालावं लागेल, तेवढं आपण मीठ घालून घेऊया। मी हे ढवळून तुम्हाला दाखवते। हे बघा, अशा रीतीने आपण ढवळून घ्यायचं आहे। हे पहा, आपण लोणचं तयार करून झालेलं आहे। मसाला आणि मीठ असं कैरीला घालून कैरी कालवून घेतली आहे, कैरीच्या फोडी ह्या पहा।
आता ह्याला मस्त खार सुटेल. आपण ह्याच्यातच तेल घालूया. तेल पूर्णपणे गार झाल्याशिवाय घालायचं नाही, एवढं एक ध्यान द्या. तेल पूर्णपणे गार होऊ द्या. आता आपल्याला एक रात्र हे असंच बाहेर ठेवायचं आहे. हे पहा, मी तेल आता घालून घेणार आहे. तेल हे सर्व घालणार आहे. 1 लिटरला 1 वाटी कमी, 3 किलो कैऱ्या. हे पहा, आपण तेल घालून घेतलेलं आहे. हे पहा, लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता हे असंच एक रात्र आत्ता आपण बाहेर ठेवायचं आहे. उद्या ह्याला तेल सुटेल. आत्ता तुम्हाला ह्याला तेल दिसत नाही आहे, पण ते उद्या दिसू लागेल. आणि मग आपण बरणीत भरून ठेवायचं आहे. आणि जर कमी वाटलं तर उद्याच तेल आपण ह्याच्यात घालायचं आहे. तेल परत गरम करायचं आहे आणि गार करायचं आहे. मीठ कमी असेल तर मीठही आपण आता ह्याच्यात घालू शकतो. एकदा बरणीत भरले की हे असं आपल्याला ढवळता येत नाही. म्हणून हे लोणचं घातल्यानंतर 1 दिवस सर्व घालून असंच बाहेर ठेवायचं आहे. बाहेरच्या हवेवर हे आता 8 दिवस तर आरामात राहतं, 15 दिवसही राहतं. पण मी जेव्हा लोणचं करते तेव्हा ते बाहेर मी ठेवतच नाही. आपल्या हवेला लोणचं बाहेर राहत नाही, कारण आपण ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह काही घालत नाही. आपलं सर्व घरच्या सामग्रीत आपण हे लोणचं बनवतो. मीठ भाजून का घालायचं, तर मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आहे, म्हणून भाजून घालायचं, म्हणजे ह्याला पाणी सुटत नाही. नाही तर ह्या काही कैऱ्या पाणी सोडणाऱ्या जर असल्या तर लोणचं जसं जुनं होईल तसं त्याला आपल्याला बघा बाटलीला खाली पाणी दिसायला लागतं. तसं होऊ नये म्हणून मीठ भाजायचं. आता याला मी झाकण मारून ठेवून देत आहे. आणि उद्या सकाळी उठल्यावर आपलं लोणचं कसं झालं आहे ह्याची चव बघणार. आणि तेल हवं असेल तेल घालणार, मीठ हवं असेल मीठ घालणार. हे पहा, आम्ही सर्व तेल गार झाल्यावर घालून घेतलेलं आहे. हे भांडं आत्ता सध्या असंच ठेवायचं, घासायचं नाही. जर वाटलं आपल्याला तेल घालायला हवं आहे तर आपण याच भांड्यात तेल गरम करायचं. हे पहा, लोणचं सर्व तयार झालेलं आहे. माझ्या मते तर ह्याला काहीच लागणार नाही. उद्या सकाळी उठून आपण बघूया, तेल सुटलेलं असेल, लोणचं चटकदार छान झालेलं असणार आहे. आणि मग आपण बरण्या भरूया. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. हे पहा, या पद्धतीने आपलं लोणचं बनून तयार झालेलं आहे. चव बघितली आहे, अजिबात मीठ तिखट काहीही नको आहे. मसाला पण एकदम परफेक्ट झालेला आहे. हे पहा, तेल आता दिसत आहे तुम्हाला. काल तेल दिसलं नाही की नाही या लोणच्याला, आता तेल दिसत आहे. हे पहा, असं चटकदार रसदार लोणचं तयार झालं आहे. सुटलं का तुमच्या तोंडाला पाणी? बघा बरं. हे पहा, आता हे बरणीत भरून ठेवायचं आहे. बरण्या कुठल्या वापरायच्या तेही मी तुम्हाला सांगत आहे. हे पहा, आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे. तेल पहा दिसत आहे. तेल काल दिसलं नव्हतं, आज आपल्याला तेल दिसत आहे. चव बघितली आहे, एकदम भन्नाट चव आहे. रसदार छान लोणचं झालेलं आहे. आता हे आपण बरण्यातनं भरून ठेवूया आणि आपल्याला जे पार्सल करायचं आहे ते पार्सल करूया. चला तर मग, हे लोणचं जर का आवडलं असेल ते नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. पण मी तुम्हाला बरण्या दाखवत आहे. आधी तुम्ही बरणी कुठली वापरा, प्लास्टिकच्या बरणीत भरू नका. आता तुम्ही म्हणाल असं म्हणताय, पण तुम्ही प्लास्टिकचीच बरणी ठेवली आहे, पण ती सनपेटची बरणी आहे. ही पहा, या बरणीमध्ये लोणचं ठेवलेलं चालतं, कारण पार्सलला आम्ही यात बरण्या वापरतो. काचेची बरणी वापरता येत नाही, कारण ती फुटायची शक्यता असते म्हणून. आता ह्या बरणीत भरणार. हे पहा, इथे बाजूला मी बरण्या ठेवलेल्या आहेत. ही एक अशी बरणी घ्यायची किंवा ही काचेची बरणी. आता मी या बरणीतून भरणार, या बरणीत भरणार आणि ह्या सनपेटच्या बरणीत भरणार. चला आता आपण लोणचं भरून घेऊया. हे पहा, या प्रकारे आपलं मस्त रसदार लोणचं तयार झालेलं आहे. आता हे बरणीत भरणार. जे काही पार्सल पाठवायचे ते मी पाठवणार आणि ह्याच्यातलं एक थोडंसं एक अर्धा पाव किलो लोणचं माझ्या घरी मी ठेवणार आणि ते सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवणार. हे पहा, आपण हे जर का फ्रीजमध्ये ठेवलं तर हा जो कलर दिसतोय हाही असाच दिसतो आणि याच्या फोडी पण मऊ पडत नाहीत, एकदम करकरीत फोडी राहतात. तेव्हा एकदा माझ्या म्हणण्यानुसार फ्रीजमध्ये लोणचं ठेवून पहा.